नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज एक खूप मोठी अपडेट घेऊन तुमच्या समोर आलेला आहे। कारण की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB कडून मोठी भरती निघालेली आहे, ज्यामध्ये असिस्टंट लोको पायलट या पदाच्या 11,127 जागे भरण्यासाठी एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे। रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्या समोर घेऊन आलेला आहे। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB कडून असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ALP या पदाच्या 11,127 जागेसाठी मोठी भरती निघालेली आहे। यासाठी ITI डिप्लोमा आणि टेक्निकल एज्युकेशनल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी निर्माण झालेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्ज कधी सुरू होणार आहेत, पात्रता काय असणार आहे, परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, CBT1, CBT2 आणि CBAT बद्दल संपूर्ण मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरत असताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे याची ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात प्रथम आपण पाहूया भरतीची माहिती। मित्रांनो, ही भरती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून CEN 01/2026 अंतर्गत ही सर्वात मोठी भरती काढण्यात आलेली आहे। या भरतीमध्ये असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ALP पदाच्या 11,127 जागे भरल्या जाणार आहेत। इम्पॉर्टंट डेट, यामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत 15 मे 2026 पासून। अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे 14 जून 2026। यामध्ये ऍप्लिकेशन फीस भरण्यासाठीची शेवटची तारीख राहणार आहे 16 जून 2026 आणि फॉर्म करेक्शन विंडो जे असतो, म्हणजे फॉर्म भरत असताना तुमच्या जर काही चुका झाल्या असतील तर ते करेक्शन विंडो जो असतो 17 जून ते 26 जून 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणून मित्रांनो, शेवटच्या तारखेची इथं आपण वाट न पाहता लवकरच आपला इथं अर्ज आपण सबमिट करावा। सॅलरी आणि पोस्टची माहिती। ALP पदासाठी सुरुवातीचा जो पगार असतो तो 19,000 असणार आहे। असिस्टंट लोको पायलट हे पद जे आहे ते लेवल 2 मध्ये येते। एज्युकेशन क्वालिफिकेशन या भरतीसाठी ITI डिप्लोमा किंवा संबंधित टेक्निकल एज्युकेशन जर तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे। एक महत्त्वाची जर गोष्ट आपण इथं पाहिली, तुमचा फायनल रिझल्ट आलेला नसेल किंवा तुमचा रिझल्ट पेंडिंग असेल अशा विद्यार्थ्यांना इथं अर्ज करता येणार नाही। एज लिमिट, वयाचा जर आपण विचार केला तर 18 ते 30 वर्ष इथं मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये SC, ST, OBC आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी वयामध्ये शिथिलताही देण्यात आलेली आहे। सिलेक्शन प्रोसेस, या भरतीची निवड प्रक्रिया एकूण 5 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिली निवड प्रक्रिया ही CBT1 होणार आहे, त्यानंतर CBT2 होणार आहे, दुसरी प्रक्रिया CBAT होणार आहे, चौथी प्रक्रिया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, पाचवी प्रक्रिया मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे। आणि आता आपण या प्रत्येक स्टेजची माहिती पाहूया। CBT1 ची माहिती। CBT1 ही स्क्रीनिंग परीक्षा असणार आहे। यामध्ये एकूण 75 प्रश्न येणार आहेत, त्यापैकी तुम्हाला 60 मिनिटांचा पेपर असणार आहे। प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा असणार आहे आणि एकास 3 अशी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे। ज्यामध्ये CBT1 मध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहेत असे सब्जेक्ट आहेत मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि जनरल सायन्स। यानंतर CBT2 ची आपण माहिती पाहूया। 2 भाग असणार आहेत। पार्ट A 100 प्रश्नांसाठी आणि त्याला 90 मिनिटे देण्यात आलेली आहेत। पार्ट B 75 प्रश्न ITI ट्रेडवर आधारित प्रश्न इथं राहणार आहेत। पार्ट B मध्ये तुम्हाला किमान 35% मार्क्स असणे गरजेचे राहणार आहे। आता पाहूया CBAT बद्दल माहिती। ALP भरतीमध्ये CBAT म्हणजेच ऍप्टिट्यूड टेस्ट खूप महत्त्वाचा असतो। या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। प्रत्येक सेक्शन वेगळा क्वालिफाय करावा लागणार आहे। मिनिमम T-स्क्वेअरचा आपण पाहिला तर 42 आवश्यक असणार आहे। ते CBATचा आपण विचार केला तर मिनिमम स्कोर तुमचा 42 असावा लागणार आहे। रिक्रुटमेंट बोर्डाकडून ज्यावेळेस आपण फोटो अपलोड करायचा ऑप्शन पाहतो त्यावेळेस याच्या नियमामध्ये वेगळ्या स्टेजेसला याची नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे। काही वर्षाच्या अगोदर जर आपण पाहिलं तर इथं तुमचा पासपोर्ट साईज फोटो हा तुम्हाला अपलोड करावा लागत होता, पण काही मागच्या भरतीचा जर आपण विचार केला तर इथं लाईव्ह फोटो सुद्धा घेण्यात येते। लाईव्ह फोटो घेत असल्यामुळे इथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा चुका होत असतात आणि त्यांचे अर्जही बाद होत असतात। म्हणून लाईव्ह फोटोचा जो नियम आहे तो आपण इथं पाहूया। ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह फोटो घेत असता त्यावेळेस चष्मा चालणार नाही, मास्क चालणार नाही आणि कॅप चालणार नाही आणि हे फोटो स्पष्ट असणे आवश्यक आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो की या RRB अंतर्गत निघालेल्या असिस्टंट लोको पायलट या पदासाठी आपण एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो का? रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून स्पष्ट असे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकाच विभागामध्ये एकच अर्ज सबमिट करता येणार आहे। जर तुम्ही एकापेक्षा जास्त जर अर्ज करत असाल तर तुमचे अर्ज हे बाद ठरवण्यात येणार आहेत। ऍप्लिकेशन फीस,
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून निघालेल्या असिस्टंट लोको पायलट या पदासाठी जी मागच्या वेळेस जी फीस होती तीच फीस इथं कंटिन्यू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 500 रुपये फीस लागणार आहे, ज्यामध्ये CBT 1 परीक्षा झाल्याच्या नंतर 400 रुपये हे रिफंड मिळणार आहेत. तर SC, ST, फिमेल, मायनॉरिटी आणि EBC या विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये फीस राहणार आहे. फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणत्याही इम्पॉर्टंट गोष्टीचं लक्षात ठेवायला हव्यात. फॉर्म भरत असताना आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहेत तेच तुम्हाला डॉक्युमेंटची माहिती तुम्हाला इथं व्यवस्थित न चुकता फिल करायची आहे. कारण की शेवटच्या स्टेजेसला जाऊन तुम्हाला तुमचे अर्ज बाद होण्यापेक्षा किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही अडचण निर्माण होण्यापेक्षा तुम्हाला आजच तुमचा अर्ज व्यवस्थित तुमच्या डॉक्युमेंट प्रमाणे तुम्हाला तपासून हे अर्ज भरायचे आहेत. असिस्टंट लोको पायलट हे फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे पात्रता काय हवी याच्याविषयी आपण जाणून घेऊया आणि त्यासोबतच ITI, डिप्लोमा किंवा काही टेक्निकल एज्युकेशन असेल तर तुमच्याकडे ते कोणतं क्वालिफिकेशन किंवा ITI मधील कोणता ट्रेड हवा आहे याच्या संबंधित आपण थोडीशी माहिती घेऊया. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहता असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ALP च्या जागा या RRB कडून निघालेल्या आहेत, ज्यामध्ये त्याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. बघा, जर मिनिमम क्वालिफिकेशनचा जर आपण इथे विचार केला, मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुमची मिनिमम 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत ITI मधील तुम्हाला NCVT किंवा SCVT बोर्डामधून तुम्हाला खालील ITI ट्रेड पास असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये पहिला ट्रेड आहे फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ अँड TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेइकल, वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर अँड ऑइल विंडर, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशीनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक. यापैकी तुमचा ITI मधील जर ट्रेड तुम्ही पास आउट असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही 10वी पास असाल आणि आता आपण ज्या ट्रेडची माहिती घेतलेली आहे या ट्रेड पैकी तुम्ही अप्रेंटिसशिप जरी पास असाल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. किंवा आपण डिप्लोमाचा जर विचार केला तर डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं फॉर्म भरता येणार आहे. तर त्याची पात्रता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ज्यामध्ये मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुम्ही 10वी पास आउट असणं गरजेचं आहे. 10वीच्या नंतर तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा तुम्हाला पास आउट असणं गरजेचं आहे. डिप्लोमाचे ब्रांचेस जर आपण पाहिले तर डिप्लोमा इन मेकॅनिकल, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकणार आहात. तर मित्रांनो, ही होती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून निघालेल्या असिस्टंट लोको पायलट या पदाची जाहिरात. या जाहिरातीची आपण संपूर्ण माहिती आज पाहिलेली आहे. तर मित्रांनो, तुमचाही ITI, डिप्लोमा किंवा काही टेक्निकल एज्युकेशन जर झालं असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी संधी असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे जॉब रिलेटेड माहिती मिळवण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.